मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण असा शासनानं एक निर्णय घेतलेला आहे. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजावून घेणार आहोत की काय निर्णय आहे तो. तर बघा, 1 जानेवारी 2026 रोजीचं हे शासनाचं राजपत्र आहे, गॅझेट आहे, ज्यामध्ये शासनानं काय निर्णय घेतलेला आहे तर आपण समजावून घेऊया. महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम 1958 च्या कलम 9 खंड अ द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून लोकहितास्तव पुढील कार्यवाही करणे आवश्यक असल्याची खात्री पटत असल्याने महाराष्ट्र शासन याद्वारे शेतकऱ्यांनी 2 लाखापर्यंतच्या शेती किंवा पीक कर्जाशी संबंधित निष्पादित केलेल्या अभिस्वीकृती, रोखपत्र, करारनामा, हक्क विलेख, निक्षेप, हडप तारण किंवा तारण गहाणखत, हमी पत्र गहाणखत, प्रतिभूती बंधपत्र, गहाणखत, गहाणाचे सूचनापत्र किंवा घोषणापत्र किंवा यास संलग्न असलेल्या कोणत्याही सलेखांवर उक्त अधिनियमांतर्गत आकारणी योग्य असलेले मुद्रांक शुल्क दिनांक 1 जानेवारी 2026 पासून पुढील आदेशांपर्यंत पूर्णतः माफ करीत आहे. म्हणजे पीक कर्जासंबंधित जे काही शेतकऱ्यांसाठी जे पीक कर्ज शेतकरी घेतो यासाठी ज्या आवश्यक जे बघा जे डॉक्युमेंट दिलेले आहेत यांवर जे की स्टॅम्प ड्युटी जी आकारली जाते त्याच्यावर, तर ती काय केली शासनाने आता पूर्णपणे माफ केलेला आहे. यापूर्वी किती होती ती काहीतरी 0.03% म्हणजे लाखाला 300 रुपये भरावे लागत होते. तर आता ते जे आहे ना ते भरावे लागणार नाही आहे शासनाला. तर हा बघा हे राजपत्र आहे. हे राजपत्र आहे 1 जानेवारी 2026चं. तर बघा, हे अशा पद्धतीने शासनाचे राजपत्र आहे जे की तुम्ही खाली डिस्क्रिप्शनमध्ये हे तुम्हाला देत आहे मी, तिथून तुम्ही जाऊन हे पाहू शकता. आणि महत्त्वपूर्ण असा शासनाचा निर्णय आहे.